बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारा हा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. या मतदारसंघातून उमेदवार कोण, मात्र याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. एकीकडे राणे दावा करतायत तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या निवडणुकीच्या रिंगणात उत्सुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी. तर दोन्ही बाजू बघितल्या तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा मोठा मतदारसंघ आहे आणि मोठं मताधिक्य जे आहे ते दोन्ही मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत, जे संभाव्य उमेदवार आहेत, त्यांनी आपल्या दावा जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय. मात्र एकूणच सर्वसामान्यांच्या मनात काय आहे, कोण असावा उमेदवार, याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आपचे जिल्हाध्यक्ष. मला सांगा, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वारंवार विकास झाला असं म्हटलं जातं, मात्र एकूणच आपण या ठिकाणी आज जिल्हाध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय असेल, कशा पद्धतीचा विकास झाला? या जिल्ह्याच्या विकासाच्या जर गोष्टी आपण केल्या तर रोजगार देणारा विकास बिलकुल झाला नाही. ठेकेदारांना रोजगार देणारा विकास झाला आहे हे म्हणायला हरकत नाही. रस्ते हा काही विकास नाही, भौतिक विकास हा होत असतो, परंतु इथल्या माणसाला, इथल्या तरुणाला, त्याच्या हाताला रोजगार देणारा विकास अद्यापही झाला नाही. गेल्या 10 वर्षाचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्याला 2 मंत्रिपदं केंद्रात मिळालेली आहेत. एक रेल्वे मंत्रिपद आहे आणि आता उद्योग मंत्रिपद आहे. परंतु या जिल्ह्यातले जवळपास 30,000च्या पेक्षा जास्त तरुण गोव्यामध्ये नोकरीला जातात. म्हणजे या जिल्ह्यामधले नेतृत्व, या जिल्ह्यामधले मंत्री लोक, या जिल्ह्यामधले लोकप्रतिनिधी त्यांना रोजगार देऊ शकले नाहीत. इथल्या मच्छीमारांचा प्रश्न आहे, इथल्या तरुण बेरोजगारांचा प्रश्न आहे, इथल्या आंबा बागायतदारांचा प्रश्न आहे, त्याबरोबर इथल्या पर्यटन उद्योजकांचा देखील प्रश्न आहे. अद्यापही या जिल्ह्याची पर्यटनाची पॉलिसी ठरलेली नाही. अनेक लोकांना सततच्या कारवायांना सामोरे जावं लागतं, अशी स्थिती या जिल्ह्याची आहे. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि आज आपण बघताच आहात की या मतदारसंघाचा अद्यापही उमेदवार, भाजपा स्वतःला देशातली महाशक्ती समजते, परंतु या जिल्ह्यातला, या मतदारसंघातला उमेदवार अद्यापही ते ठरवू शकले नाहीत, घोषित करू शकले नाहीत. सपशेल पराजय त्यांनी मानलेला आहे आणि मला वाटतं की इंडिया आघाडीने विकासाचं एक नवं स्वप्न आणि एक नवं मॉडेल लोकांसमोर ठेवलं आहे. लोक त्यांच्या पाठीशी राहतील. निश्चितच यासोबतच सुशिक्षित वर्ग जो आहे त्याला नेमकी कोणासाठी पसंती असेल, या सुशिक्षित वर्गाबाबत आपल्यासोबत या जिल्ह्याचे प्रसिद्ध वकील उमेश सावंत आहेत. आपण काय सांगाल? विकासाचे मुद्दे जर आपण पाहिले तर अनेक वेळा आपण पाहत असतो, मात्र यावेळी या मतदारसंघात कोणाचा वर्चस्व असावं असं आपल्याला वाटतं? या मतदारसंघाचा जर इतिहास बघितला तर 18व्या लोकसभेला आपण सामोरे जात असताना 17 ज्या काही एकूण आत्तापर्यंतच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि सुशिक्षित अशा प्रतिनिधींनी केलेलं आहे. नाथपैंपासूनची परंपरा आहे, दंडवतेंची परंपरा आहे, सुरेश प्रभूंची परंपरा आहे, सुधीर सावंतांची परंपरा आहे आणि त्यानंतर या जिल्ह्यामध्ये जे काही तरुण नेतृत्व निलेश राणेंच्या स्वरूपात आलं, त्यानंतर आत्ताचे खासदार यांच्या स्वरूपात आलं. त्यामुळं या जिल्ह्यामधल्या लोकांमध्ये या व्यक्तींविषयी अतिशय आस्था राहिलेली आहे. आणि या जिल्ह्याचे जर प्रामुख्यानं प्रश्न बघाल तर जसं मगाशी सांगण्यात आलं त्याप्रमाणे रोजगाराचा प्रश्न आणि विकासाचा प्रश्न हा जर मार्गी लावला आणि त्याकरता दिल्लीमध्ये या खासदारांनी आपलं स्वतःचं जर वजन वापरलं तर निश्चितपणानं या जिल्ह्याचे प्रश्न आणि रोजगारांच्या रूपानं या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध करून देता येऊ जाऊ शकते असं मला वाटतं. तर निश्चितच जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघ जो आहे हा जर बघितला तर या मतदारसंघात मुस्लिम समाज जो आहे हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या समाजाचा देखील पाठिंबा जो आहे, मताधिक्य जे असतं ते मोठ्या प्रमाणात असतं, या मतदान जे होतं ते मोठ्या प्रमाणात होतं. आपल्यासोबत या समाजाचे या ठिकाणी नेते देखील आहेत. काय सांगाल, आपल्याला काय वाटतं की यावेळीचा उमेदवार कसा असावा जेणेकरून या समाजाला देखील एक न्याय मिळावा? आपण वाटतं का की समाज आजही उपेक्षित आहे? प्रथमतः आधी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आधी आपचे जिल्हाध्यक्षांनी जे सांगितलं ते पूर्ण ते खोटं आहे. त्यांनी सांगितलं रोजगार नाही, बेरोजगारी आहे, ह्या आहे, त्या आहे. आज तुम्हाला सांगतो, सीवर्ल्डसारखा प्रकल्प राणेसाहेबांनी आणला. आज मी महायुतीतला राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. सीवर्ल्ड प्रकल्प कोणी विरोध केला? आताचे जे खासदार आहेत त्यांनी विरोध केला. तिथे बऱ्यापैकी 100 कोटीचा निधी अजितदादांनी त्यावेळी राणेसाहेब उद्योगमंत्री असताना वितरित केला होता, म्हणजे तो एंगेज करून ठेवला होता. तो निधी परत गेला. त्यानंतर नाणारसारखी रिफायनरी, ती साधारण $2,000 मिलियन डॉलरची ती एक इन्व्हेस्टमेंट होती. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगल्या प्रकारचे काही लोकांना उद्योगधंदे मिळणार होते. तिथे खोडा घालण्याचं काम या आताच्या खासदारांनी केलं. आता त्याचप्रमाणे
अनेक काही पर्यटनदृष्ट्या ज्या काय का आता आपला समुद्रकिनारा, आपला सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा हा समुद्रकिनाऱ्याने नटलेला आहे. तिथे पर्यटनदृष्ट्या अनेक सरकारकडून योजना येतात, काही स्कीम येतात, काही प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न होतात. ताजसारखे प्रकल्प ते वेळागरमध्ये असू दे, मग तिथे जाऊन त्या वेळागरातल्या लोकांना माथी भडकवण्याचं काम ह्या आताच्या खासदारांनी केलेलं आहे. त्यामुळे रोजगार कसा मिळणार? रोजगार आणायचा झाला तर सगळ्यांनी एकमताने बसलं पाहिजे. तो विरोधक असला तरी चालेल, जनतेची सेवा करायला आलो, आपलं स्वार्थ साधण्यापेक्षा ते लोकांची रोजगारी केली पाहिजे. हे न करता ह्या लोकांनी पूर्णपणे ह्या जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात विरोध करण्याचं काम केलं. त्यामुळे आलेले सगळे प्रकल्प आहेत, योजना आहेत, त्या परत माघारी गेला. त्याच्यात सरकारचा किंवा त्या स्थानिक नेत्यांचा, केंद्रीय मंत्र्यांचा किंवा उद्योग मंत्र्यांचा काही संबंध नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, हे प्रश्न कसे काढावेत, कारण का ह्या खासदारांनी असणाऱ्या सत्तेतल्या पंतप्रधानांकडून स्थानिक तिथल्या सरकाराकडून कसा प्रकल्प आणावा हे करण्यापेक्षा त्यांनी विरोध करण्याचं काम केलं. त्यामुळे बेरोजगारी इथे वाढलेली आहे. हा माझा पूर्ण आरोप आहे. निश्चितच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत या ठिकाणी. निश्चित आज जो तिढा आहे जागा वाटपाचा तो अद्याप सुटलेला नाही युतीकडून. मात्र आपण कसं पाहता याकडे, एकूण आजपर्यंतचा इतिहास बघितला राजकारणातील, याबद्दल काय सांगा? या लोकसभा मतदारसंघाला एक वेगळा इतिहास आहे. मधु दंडवते असतील, सुरेश प्रभू असतील आणि आता केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील. या मंत्रिपदाचा एक मोठा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने झाला. परंतु आजची परिस्थिती फार बिकट परिस्थिती आहे. आज राष्ट्रवादीचे 2 भाग पडले, शिवसेनेचे 2 भाग पडले, काँग्रेसची दुबंगली गेली आणि या सर्व परिस्थितीमध्ये अनेक पक्ष निर्माण झाले आणि त्याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीवर होतो आहे. आजच्या घडीला रत्नागिरीतून आपले किरण सामंत इच्छुक आहेत, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जाते. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा मिळून जो लोकसभा मतदारसंघ होतो आहे, या जिल्ह्याची परंपरा आणि लोकसभा मतदारसंघाचा विकास होण्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह अप्रोच होणे गरजेचे आहे. एक आपले राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या म्हणण्याप्रमाणे नाणार रिफायनरीला विरोध झाला, सिवड प्रकल्पाला विरोध झाला. त्याचप्रमाणे विरोध ही भावना आपल्याकडे कायम राहिली आहे. परंतु हा विरोध करताना या दोन्ही पक्षांनी एक विचार केला पाहिजे की लोकांमध्ये जी पटवून देण्याची भावना असते, एखादा प्रकल्प येत असताना त्याचे फायदे किती, तोटे किती यावरची जागृती केली जात नाही. त्यामुळे प्रकल्पांना विरोध होण्याची भूमिका वाढते आहे. आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या म्हणण्यानुसार सिंधुदुर्गात रोजगाराची कमतरता आहे. याला राजकारणी पुरते जबाबदार आहे, ते आम्हाला सर्वांना मान्य करावेच लागेल. कारण ज्या पद्धतीने सिंधुदुर्गाचा पर्यटनात्मक विकास व्हायला हवा होता तो विकास होऊ शकला नाही. आजही सिंधुदुर्गकडे पर्यटक मालवण वगळता इतर ठिकाणी जाण्यास खुश नसतात. याचाच परिणाम याही दृष्टीने होतो आहे. त्यामुळे पर्यटन, त्याचप्रमाणे फलोद्योग, त्याचप्रमाणे जे इतर उद्योग आहेत, मत्स्योद्योग असतील, या सर्वाच्या बाबतीत जो खासदार केंद्रामध्ये चांगल्या भूमिका मांडू शकेल, त्यातूनच सिंधुदुर्गाचा आणि पर्यायी रत्नागिरीचा विकास होणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रकर्षाने एक मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय की या खासदारांनी, विद्यमान खासदार आहेत, यांनी विरोध केला आणि विरोधामुळेच आज हा जिल्ह्याचा विकास हा जो आहे तो खुंटलेला पाहायला मिळतोय, असा आरोप करतायत. काय सांगा? नाही, विरोध का केला हे पाहिलं पाहिजे. माझे मित्र अभित नाईक ज्या पद्धतीने बोलले, त्यांनी सिंचन प्रकल्पाबद्दल का नाही बोललेत? जिल्ह्यातल्या टाळंबा प्रकल्पाची काय अवस्था आहे, जिल्ह्यातल्या नरडवे धरण प्रकल्पाची काय अवस्था आहे? ते जर प्रकल्प झाले असते तर आज जिल्ह्यामध्ये किती कृषी क्रांती घडली असती. एक कुर्ली धरण प्रकल्प झाला, त्या पट्ट्यामध्ये ऊस शेतीची किती क्रांती झाली आहे तुम्ही पाहताय. उरलेल्या जिल्ह्यामधली आज बरंचसं कृषी क्षेत्र पडीक आहे. ते ह्या सगळ्या जर हे धरण प्रकल्प पूर्ण आले असते तर ते आज ते संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली आलं असतं आणि जिल्ह्यामध्ये वेगळी कृषी क्रांती झाली पाहायला मिळाली असती. म्हणजे सुदैवाने या राज्याचे सिंचन मंत्री कोण होते? अभित नाईक यांचेच नेते होते. पण त्यांनी त्याबाबत बोलले का? नाणार रिफायनरी प्रकल्पाला का विरोध आहे? तुम्ही पर्यावरण पूरक प्रकल्प कोकणामध्ये आणा ना. मँगो एवढा मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये पिकतो, त्याच्यावर प्रोसेसिंग इंडस्ट्री आजपर्यंत उभी राहिलेली नाही. पर्यटनाला पूरक पॉलिसी तयार झाली नाही. आता सिडको आणण्याचा घाट आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर सिडकोचं नोटिफिकेशन रद्द करण्यात आलेलं आहे. पण ते सिडको 100% पुढच्या काळामध्ये येणार आहे. कोकणातला जो समुद्रकिनारा आहे त्या भागात यांना फक्त धनदांडग्यांना आणायचं आहे आणि तिथे आपली दुकानं उभी करायची आहेत. खासदार साहेबांनी सिवड प्रकल्पाला का विरोध केला? सिवड प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनी ह्या कोणी त्याच्यावर पेन्सिलने हे घातलेल्या होत्या, सूचना घातलेल्या होत्या 7/12वर. पेन्सिल नोंदींबाबतचा प्रश्न निर्माण होतो या निमित्ताने. काय सांगाल की जागा व्याप्त करून घेण्यासाठी हा प्रकल्पाला विरोध होता? काय सांग? प्रथमतः आधी सिंचन प्रकल्पाचं सांगतो. माझे जे नेते अजितदादांवरती त्यांचा आरोप आहे. हे बघा की गेली 15 वर्षात अजितदादांचं सरकार होतं महाराष्ट्र राज्यात आणि ह्यांना माहीत नसेल की हे जे सिंचन प्रकल्प कोकणात आले ते दादांच्या रिकमेंडेशननेच आले. महमदवाडी प्रकल्प असो किंवा कुर्ली घोणसरी प्रकल्प असो, कुणकवंच प्रकल्प असो किंवा जे ताळंबा प्रकल्प असो, हे दादांच्याच शिफारशीने, दादांच्याच सहीने झालेले आहेत आणि त्यांना करोडो रुपयाची त्यांनी तरतूद केलेली होती.
परंतु आता ते सांगतायत की ते झाले नाहीत का. आता जे स्थानिक खासदार आहेत किंवा ते स्थानिक विरोधी आमदार आहेत त्या लोकांनी त्यावेळी तिथल्या प्रकल्पग्रस्तांची डोकी भडकवली. प्रकल्पग्रस्तांना सांगितलं नाही तुम्हाला एवढेच पैसे पाहिजेत तेवढेच पैसे पाहिजेत. ते बिचारे तिथे शांत होते. त्यांना जाऊन तिथे भडकवल्यानंतर त्या प्रकल्पाचं काय होईल हे जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे विवेक ताम्हणेकरांनी ह्या विषयात पडू नये. कारण काय ही मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते ह्या गोष्टींना करोडो रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे. आणि आजही तुम्हाला सांगतो ज्यावेळी अजितदादा आणि फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब एकत्र झाले त्यावेळी पहिला जो निर्णय झाला आहे जलसंपदा खात्याकडून तो जलसिंचनाच्या बाबतीत करोडो रुपयाचा निधी वितरित झाला आहे. आणि करोडो रुपयाची आज आमच्या जिल्ह्यात कामं चालू आहेत. हे विवेक ताम्हणेकरांना माहीत नाही. ती माहिती थोडक्यात अतिशय थोडक्यात उत्तर द्यायचं. मला असं म्हणायचं आहे की राज्यात सुदैवाने अभित नाईक यांच्या नेते सरकारमध्ये आहेत. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत आणि इथल्या कृषी क्षेत्राला एक नवसंजीवनी मिळावी आणि त्याच्यातून एक नवीन रोजगार उभा राहावा. पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणामध्ये व्हावेत. नाणारसारखे पर्यावरणाला घातक असलेले प्रकल्प कोकणात नको. तुम्ही चांगले प्रकल्प आणा, आम्ही स्वागत करू. त्याला विरोध होणार नाही. विरोध का होतो हे आधी समजून घ्या. मी पत्रकारांकडूनच माहिती घेऊया. मला सांगा, सिंधुदुर्गच्या बाबतीत ही चर्चा चालू आहे, मात्र जर दुसरीकडे बघितलं तर रत्नागिरीचा विकास जर पाहिला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची तुलना जर केली तर रत्नागिरी मोठा मताधिक्याचा मतदारसंघ आहे. मात्र याकडे आपण कसं बघता की आताच्या परिस्थितीत या ठिकाणी उमेदवार कोण असावा जर याचा कोकणाचा विकास होईल? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास हा फार मोठा मतदारसंघ पडतो. म्हणजे इथून जरी रत्नागिरीला जायचं चिपळूणला तरी 8 तासाचा कालावधी लागतो. आणि एवढा मतदारसंघ व्यापणं ही एखाद्या खासदारदृष्टीने फार मोठी गोष्ट असते. तरीही गेली अनेक वर्षे हे काम सुरूच आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या निर्मितीपूर्वी राजापूर मतदारसंघ होता. कार्यक्षेत्र छोटं होतं, विकासाला फार मोठी संधी होती. पण विकासाचा विचार करण्यास आपण विचार केला असता मुंबई गोवा महामार्गाचा विचार प्राधान्याने करावा लागेल. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे, परंतु रत्नागिरीत ती अवस्था नाही. त्यातून रत्नागिरीतही फार मोठा प्रकल्प कोणता आलेला आहे अशा प्रकारची अवस्था नाही. गेली अनेक वर्षे या मतदारसंघाचं नेतृत्व हा सिंधुदुर्गचाच खासदार करतो आहे. कायम ही परिस्थिती कायम मधु दंडवती असून देत की तिथपासून जी परंपरा सुरू झाली, खासदार निलेश राणे असून देत, सुरेश प्रभू असून देत, विनायक राऊत असून देत, या सर्वांनी सिंधुदुर्गचंच नेतृत्व रत्नागिरीच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे जर विकास व्हायचा असेल तर दोन्ही जिल्ह्यांचा वेगळ्या माध्यमातून विचार करावा लागेल. ॲडव्होकेट उमेश सावंत यांच्या म्हणण्याप्रमाणे सिंधुदुर्गचा एक तज्ज्ञ आणि सुशिक्षित उमेदवार हा नेहमीच लोकसभेत गेलेला आहे. आपलं प्राधान्याने त्यांनी वक्तृत्व लोकसभेत गाजवलं आहे. तशाच प्रकारच्या नेतृत्वाची सिंधुदुर्ग जिल्ह्याला गरज आहे. आणि जो लोकसभेमध्ये सिंधुदुर्गचं वजन पूर्णपणे वापरू शकेल असाच नेता सिंधुदुर्गच्या पर्यायाने रत्नागिरीच्या विकासाला कारणीभूत ठरेल. त्यामुळे उद्योगधंदे तर यावेत, परंतु हे उद्योगधंदे पर्यावरणपूरक असावेत अशी एक सिंधुदुर्गातील सर्वांचीच मानसिकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या पुढच्या काळातही प्रयत्न या होणाऱ्या खासदारांनी करणे आवश्यक आहे. नारायण राणे यांचं नाव चर्चेत आहे, तर दुसरीकडे विनायक राऊत आता सध्या प्रचार फेऱ्याच्या सुरू आहेत. मात्र दुसरीकडे जर दोन्ही बाजू बघितल्या तर दोन्ही उमेदवार हे सिंधुदुर्गमधले आहेत. मात्र रत्नागिरी आज दावा करते की आम्हाला या उमेदवारीपासून कायम वंचित ठेवण्यात आलं आहे. मात्र आज जर उमेदवारी जर दिली तर रत्नागिरी मागताय किरण सामंत यांच्यासाठी भाजपचा किंवा युतीचा उमेदवार असावा. आपल्याला काय वाटतं की जर समजा असा काही प्रकार घडला तर इथला मतदार कशा पद्धतीचा या ठिकाणी आपलं जे मत असेल ते मतपेटीत बंद करेल? गेली 30-35 वर्षे आपण पाहतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एक हाती नारायण राणे यांचंच वर्चस्व राहिलेलं आहे. ज्या ज्या पक्षात नारायण राणे गेले त्या पक्षाचा झेंडा हा सिंधुदुर्ग असून दे सिंधुदुर्गातील सर्वच सत्तास्थानावर पसरला. त्याला एक अपवाद लोकसभेत असू शकेल, परंतु नारायण राणेंचं नेटवर्क हे फार मोठं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्या दृष्टिकोनात आपण दुसरा विचार केला, किरण सामंत हे गेली कित्येक वर्षे कार्यरत. त्यांचे वडील RD सामंत असून देत किंवा उद्योगमंत्री उदय सामंत असून देत, या लोकांचं जे एक पकड आहे संपूर्ण जनतेवर, म्हणजे रत्नागिरी वेंगुर्ल्याचे सुपुत्र असले तरी रत्नागिरीत त्यांनी एक आपलं राज्य निर्माण केलं आहे. त्यांनी दोन्ही गोष्टींचा आपण वेगळ्या माध्यमातून विचार करू शकतो. आज किरण सामंत यांच्याकडे शिवसेना या पक्षाचे नेतृत्व करत आहेत, धनुष्यबाण या चिन्हावरती इच्छुक आहेत. आणि नारायण राणे हे भाजपाचं नेतृत्व आहे. एका बाजूने विचार केला तर रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिलेला आहे. आजपर्यंत आपण विचार केला तर धनुष्यबाणाला नेहमीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिली पसंती मिळाली. आणि तशा प्रकारचं सिंधुदुर्गात कोणतंही नेतृत्व असं एक काळ टिकू शकलं नाही. नारायण यांनी स्वाभिमान पक्ष स्थापन केला, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आज भाजपा. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नारायण राणे गेले त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते गेले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा राणेंच्या पाठीशी कायम राहिला. अपवाद वगळता कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक नेतृत्व करत आहेत. सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर, ही सर्व मंडळी
एकाच म्हणजे धनुष्यबाण या चिन्हावरच बरीच वर्षापूर्वी होती, परंतु आज ते वेगळे लढत असले तरी नारायण राणेंचं जे नेतृत्व आहे, पर्यायाने नितेश राणे आणि जो कणकवली विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे बांधलेला आहे, संपूर्ण सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूने निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघात काम करत आहेत. सावंतवाडीमध्ये राजन तेली असून देत किंवा दीपक केसरकर असून देत, ही सर्व मंडळी आपल्या ताकदीने काम करत आहेत. परंतु रत्नागिरीत परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी किरण सामंत, उदय सामंत याच नेतृत्वावर राणे यांना विसंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे जर यदाकदाचित रत्नागिरीमधून चांगला प्रकारचा पाठिंबा मिळाला तर नारायण राणे यांना विजयापासून कुणीही रोखू शकत नाही. परंतु रत्नागिरीतील गणितही फार मोठी, त्या ठिकाणी मुस्लिम समाज फार मोठा आहे. वंचित थोडक्यात सांगायचं गेलं मुस्लिम समाजाची मतं ही भाजपला कितपत मिळतील, कारण भाजपाने जो हिंदुत्वाचा मुद्दा ताणून धरला आहे, त्यामुळे काहीशा भावनांचाही थोडा विचार करावा लागेल. त्यामुळे ही या सर्व मतांची मोड बांधताना सर्वच बाजूने विचार करून यापुढच्या काळात लढाई करावी लागेल. तर निश्चितच संपूर्ण समाज जो आहे आज युवा पिढी आहे, त्याचप्रमाणे तरुण वर्ग जो आहे तो एक आपला जो सुशिक्षित मतदारसंघ आहे ह्याच्याकडे पाहतो. आपण एक उमेदवारांकडनं काय अपेक्षा ठेवता? एक शेवटचा प्रश्न. नाही, अगदी सगळ्या लोकांचं आपण जर आजच्या ह्या पॅनलचं मत विचारात घेतलं तर इथला युवक वर्ग रोजगाराच्या दृष्टीनं फार मोठ्या अपेक्षेनं या केंद्राकडे बघत आहे, केंद्रातील सत्तेकडे बघत आहे. आणि केंद्रातील सत्तेने गेल्या 5-10 वर्षामध्ये जी काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केली, त्यातून जे काही उद्योगधंदे आले आणि त्या दृष्टीनं हा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटनविषयक जे काही प्रकल्प आहेत ते प्रकल्प या ठिकाणी यावेत आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, जेथून स्थानिकांनी कुठल्याही प्रकारच्या पर्यावरणाला हानी न होणारे प्रकल्प आणून जर या ठिकाणी जर स्थानिक रोजगार निर्मिती केली तर निश्चितपणानं येथील जनता याचं स्वागतच करेल असं मला वाटतं. तर आपण पाहिलं तर सिंधुदुर्गमधील हा जनतेचा जो आवाज आहे तो आपण या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आपण रोजच या विविध विषयांवर चर्चा करतो. मात्र उमेदवार कोण हे जरी आजही संभ्रमावस्था असली तरी देखील जर उमेदवार जर ताकदीचा असेल आणि जो प्रकल्प ओढून आणणार असेल तर निश्चितच त्याचं स्वागत असेल असं सिंधुदुर्गकरांचं हे जे आहे ते म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.